नमस्कार. केटीचम महाविद्यालय नाशिक मराठी विभाग MA भाग 2 सत्र 3 ह्या वर्गासाठी अभ्यासपत्रिका क्रमांक 8 चा जो विषय आहे लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2020 म्हणजे ह्या वर्षापासून नव्याने त्या अभ्यासक्रमाची प्रस्तावना, उद्दिष्टे आणि एकूणच अभ्यासक्रमाची ओळख आपण करून घेणार आहोत. थोडक्यात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS निवड आधारित श्रेयांक पद्धत यानुसार ह्या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास आपण करणार आहोत. लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य हा जो विषय आहे याची थोडक्यात ओळख आपण करून घेऊ. तर लोकसाहित्य हा विषय साधारणतः अव्वल इंग्रजी कालखंडातून ह्या अभ्यासपत्रिकेला किंवा ह्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्या अगोदरही हा विषय जनमानसात किंवा समाजात होता, परंतु अभ्यासकांनी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा हा लोकसंस्कृतीचा ठेवा त्यांना सापडला किंवा त्यांच्या हाती लागला. मग अतिशय छोट्या छोट्या गोष्टी लोकसाहित्य ह्या संज्ञेमध्ये येतात. त्यामध्ये खेळ असेल, गाणी असतील, म्हणी असतील, ओव्या असतील, वाक्प्रचार असेल, जादूटोणा, लोककथा, कहाण्या, सर्वसामान्य कष्टकरी, कामकरी, मजूर, समाजामधला कुठलाही घटक हा लोकसाहित्यामध्ये एक प्रकारे तो समरस झालेला आपल्याला दिसून येतो. मनोरंजनाची साधने फार पूर्वी नव्हती, त्यामुळे लोक रात्री श्रमपरिहार करण्यासाठी एकत्र येत गाणी म्हणत आणि त्यातूनच लोकसाहित्याची निर्मिती होऊ लागली. लिखित स्वरूप प्राचीन काळात नव्हते. हे स्वरूप सर्व मुखोद्गत आणि परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेले मौखिक परंपरेने संक्रमित झालेला हा साहित्याचा ठेवा होता. अशा पद्धतीने वर्षानुवर्षे तो जतन होत राहिला. लोकांच्या समूहामध्ये, गटांमध्ये तो निर्माण होत राहिला आणि त्यामध्ये अगोदरच मी सांगितलं की खेळ असेल, नृत्य असेल, इथपासून ते गीते असतील, कथा असतील, उखाणे असतील, म्हणी असतील किंवा महाकाव्यासारखी काव्यसुद्धा असतील, इथपर्यंत हा ठेवा लोकसाहित्यामध्ये गणला जाऊ लागला. आणि ह्या सर्व ह्या रचना प्रकाराला किंवा लोकांसाठी निर्माण केलेले जे साहित्य आहे त्याला लोकसाहित्य असं म्हणू लागले. त्यामुळेच अलीकडच्या काळात लोकसाहित्य ह्या विषयाला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेले आपणास दिसते. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमात लोकसाहित्य ह्या विषयाला प्राधान्य दिलेले आहेत. पाश्चात्य देशांमध्ये याचा अभ्यास सुरुवातीला सुरू झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातही लोकसाहित्याकडे लक्ष जाऊ लागले. नवे तर भारतात सुद्धा संपूर्ण विद्यापीठांमध्ये हा विषय अभ्यासला जातो आहे. इंग्रजीमधील फोकलोर ही संज्ञा जी आहे त्याचीच पारिभाषिक संज्ञा म्हणून लोकसाहित्य म्हणून आता सध्या आपण वापरतो. आणि ते अलिखित साहित्य जेव्हा लिखित झालं किंवा अजूनही काही अलिखित आहे त्याला आपण लोकवाङ्मय असं म्हणतो. तोही शब्द फोक लिटरेचर ह्या इंग्रजी परिभाषेतून मराठीत आपण घेतलेला आहे. ही संज्ञा आता मराठी भाषेमध्ये आता रूढ झालेली आपणास दिसते. हा तसा पेपर MA पार्ट 2 च्या विद्यार्थ्यांसाठी, भाग 2 च्या विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक आहेत. ऐच्छिक त्याला पर्यायी पेपर साधारणतः 3 पेपर त्याला पर्याय आहे, परंतु बहुतांशी विद्यार्थी
हा विषय निवडीसाठी प्राधान्य देतात. ह्या अभ्यासपत्रिकेचे आपल्याला उद्दिष्ट बघायचे आहेत. एकूणच ह्या अभ्यासपत्रिकेचे स्वरूप कसं असणार आहे, या अभ्यासपत्रिकेमध्ये कुठला अभ्यासक्रम किंवा कुठले टॉपिक, कुठले घटक दिलेले आहेत, हा विचार आपण थोडक्यात ह्या व्याख्यानात करणार आहोत. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहेत, त्यानंतर गुण विभागणी आणि क्रेडिट सिस्टीममध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याची ओळख करून घेणार आहोत. अंतर्गत मूल्यमापन ह्या अभ्यासपत्रिकेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. चला तर आपण आता अभ्यासक्रमाची ओळख करून घेऊया. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम जो जून 2020 पासून सुरू केलेला आहे, क्रेडिट बेस चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS निवड आधारित श्रेयांक पद्धत. सत्र 3 मध्ये एकूण 4 पेपर आपल्याला अभ्यासायचे आहे. 4 अभ्यासपत्रिकेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. संपूर्ण विषयाची MA भाग 2 सत्र 3 साठी एकूण 4 विषय जे आहेत त्याची धावती ओळख मी करून देतो आणि मी जो पेपर आपणास शिकवणार आहे तो पेपर क्रमांक 4 लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य भाग 1. पहिला पेपर तुम्हाला अभ्यासायचा आहे प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य भाग 1. त्याला 4 श्रेयांक आहेत. त्याचा संकेतांक आहे CC9. CC याचा अर्थ कोर कोर्सेस म्हणजे मुख्य अभ्यासपत्रिका. याला पर्याय तुम्हाला दुसरा निवडता येणार नाही. दुसरा कोर कोर्स आहे मुख्य अभ्यासपत्रिका साहित्य समीक्षा CC10. त्यालाही 4 क्रेडिट आहेत. नंतर तिसरा जो आहे तो CC11 कोर कोर्स 11 नेमलेल्या मध्ययुगीन साहित्य कृतीचा अभ्यास भाग 1 किंवा त्याला पर्यायी अभ्यासक्रम आहेत नेमलेल्या अर्वाचीन साहित्य कृतीचा अभ्यास भाग 1. फरक एवढाच, मध्ययुगीन साहित्य कृती आणि अर्वाचीन साहित्य कृती त्यालाही 4 क्रेडिट आहेत. आणि तिसरा जो पेपर आहे किंवा तिसरी जी अभ्यासपत्रिका आहेत त्या अभ्यासपत्रिकेचा संकेतांक आहे CBOP म्हणजे चॉईस बेस्ड ऑप्शनल पेपर, वैकल्पिक अभ्यासपत्रिका. एकूण 4 आपल्याला पेपर यामध्ये दिलेले आहेत. लोकसाहित्य हा 5वा. बघा, लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य भाग 1 किंवा त्याला पर्याय आहे सौंदर्यशास्त्र भाग 1 किंवा लेखनविद्या आणि निबंध लेखन भाग 1 किंवा मराठीतील वैचारिक साहित्य किंवा साहित्य सर्जन व उपयोजन भाग 1. ह्या एकूण अभ्यासपत्रिकेमधील आपण एका अभ्यासपत्रिकेची निवड करायची असते आणि आपल्या महाविद्यालयात आपण मान्यतेप्रमाणे लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य भाग 1 या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत. यासाठी एकूण 4 क्रेडिट किंवा 4 श्रेयांक आपल्याला मिळणार आहेत. एकूणच 4 पेपरचे 4 गुणिले 4 बरोबर 16 क्रेडिट आपल्याला किंवा श्रेयांक आपल्याला प्राप्त करावायचे आहेत. MA भाग 2 सत्र 4 साठी अभ्यासपत्रिकेचे नावे आणि संकेतांक दिलेले आहे. मागे सांगितल्याप्रमाणे एकूण 4 पेपर इथे आहेत. त्या पेपरची नावे तुम्हाला दिसत असतील. चौथा जो पेपर आहे लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य भाग 2. एकूणच 4थ्या सत्रासाठीच्या अभ्यासपत्रिकेची ओळख आपण 4थं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा करणारच आहोत. फक्त आपल्या माहितीसाठी आपल्या समोर ही स्लाइड मी घेतलेली आहेत. आता आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप किंवा कशा पद्धतीने यावरती प्रश्न विचारू शकतात. एकूण 3 तासाचं आपली 3 तासाची एकूण अभ्यासपत्रिका असणार आहेत आणि 50 मार्काचा आपला पेपर हा असणार आहे.
सत्रांत परीक्षा म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, त्यामध्ये पहिला जो प्रश्न असणार आहे दीर्घोत्तरी प्रश्न, 2 पैकी 1 आपण लिहायचा, त्याला 10 गुण असणार आहेत. दुसराही प्रश्न दीर्घोत्तरी असणार आहेत, 2 पैकी 1 प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे, त्यालाही 10 गुण असणार आहेत. तिसरा प्रश्न आहे दीर्घोत्तरी प्रश्न, 2 पैकी 1 प्रश्नाचे उत्तर आपण सोडवायचे आहे, त्यालाही 10 मार्क आहे. चौथा प्रश्न जो आहे तोही त्याच पद्धतीने 2 पैकी 1 प्रश्नाचे उत्तर आपण लिहायचे आहेत, त्याला 10 गुण आहेत. आणि पाचवा प्रश्न आहे एकूण 4 टिपा आपल्याला दिल्या जातील, त्यापैकी 2 टिपांची उत्तर आपण लिहायची आहेत, 10 गुण, असे एकूण 50 मार्काचं ही प्रथम सत्रातील जी टर्म एंडची परीक्षा असते ती होणार आहे. त्या अगोदर आपल्याला सत्र 3 मध्ये 6माही जे सत्र असते त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन आपल्याला घ्यायचे आहे. एकूण विद्यापीठाने 8 प्रकारच्या मूल्यमापनाची सोय किंवा पद्धती आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यापैकी एकूण 50 मार्क कसे होतील, कोणत्या पद्धतीने आपल्याला 50 मार्क मिळू शकतील, तेवढ्या त्या घटकाचा अभ्यास करून किंवा ते घटक आपण आपल्याला परीक्षा म्हणून द्यायचे आहे. म्हणजे लेखी चाचणी आपल्याला अंतर्गत मूल्यमापनामध्ये आपण घेऊ शकतो, त्याला पर्याय आहे मध्यकालीन चाचणी. म्हणजे ज्याला मुलांना सूचना करायची की उद्या आपली चाचणी होईल, ज्याला आपण फारसे अगोदर टाइम टेबल न लावता अचानक ती टेस्ट प्रश्नपत्रिका मुलांना द्यायची आणि ती सोडून घ्यायची, याला 15 मार्क आहेत. त्यानंतर आपापल्या विषयाचा एखादा शोध निबंध विद्यार्थ्यांना लिहायला लावायचा किंवा त्या विषयावरचं प्रकल्प लेखन विद्यार्थ्यांना करून आणायला लावायचं. तर शोध निबंध विद्यार्थ्यांची संशोधन क्षमता किंवा त्याला कुठले प्रश्न ह्या अभ्यासपत्रिकेबद्दल उभे राहतात का, की लोकसाहित्य हे पूर्वी कसे होते, आता त्यात काय बदल झाले, किंवा पूर्वी सणवार कशा पद्धतीने साजरे केले जात असत आणि आता त्या सणवारामध्ये काय काय बदल झाले, किंवा लोकगीतांचा अभ्यास करताना जात्यावरच्या ओव्या, त्या ओव्यांमध्ये कुठल्या भावभावना आहे, त्या ओव्यांमध्ये कुठल्या प्रकारच्या विचार आहे, कुठल्या प्रकारचे प्रबोधन आहे, हा शोध घेण्यासाठी आपण एखादा विषय त्याला विद्यार्थ्याला देऊ शकतो आणि तो शोध निबंध किंवा त्याच पद्धतीने प्रकल्प लेखन तो करून आणू शकतो. त्याला 5 मार्क आपण दिलेले आहे. ग्रंथालयीन कार्य, ग्रंथालयामध्ये जाणे, तिथे जाऊन संदर्भ शोधणे, अभ्यास करणे, याचं विद्यार्थ्याने आपल्या पुराव्यासह काही माहिती आपल्याला दिली किंवा ग्रंथालयाकडून आम्ही माहिती जर घेतली आणि ते कार्य जर त्याने केलं असेल तर त्याला आपण 5 गुण देऊ शकतो. नंतर सादरीकरण, एखाद्या विषयावर विद्यार्थ्याला प्रेझेंटेशन देणे किंवा सादरीकरण करायला लावणे. तो विद्यार्थी त्या विषयावर किती 10 मिनिटं 5 मिनिटं आपला विषय कसा मांडतो, त्याच्या विषय मांडणीमध्ये काय नाविन्य आहेत किंवा त्याला काय म्हणायचं आहे, यासाठी आपण गुण दिलेले आहेत 5. किंवा मौखिक परीक्षा, तोंडी परीक्षा, ओरल एक्झाम, ती आपण घेऊ शकतो. पर्याय भरपूर उपलब्ध करून दिलेले आहेत. सादरीकरणाला पर्याय म्हणून मौखिक परीक्षा. नंतर लघु प्रश्न मंजुषा, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रश्न मंजुषा मुलांना उपलब्ध करून द्यायचे आणि त्याचे प्रश्नाची उत्तरे विद्यार्थ्यांनी शोधून आपली प्रश्नपत्रिका सोडवायची. 5 गुण यासाठी आहे. गृहपाठ किंवा स्वाध्याय, काही प्रश्न विद्यार्थ्यांना द्यायचे आणि त्याची सविस्तर उत्तरे विद्यार्थ्यांनी एकूणच ह्या सत्रामध्ये
जेव्हा जेव्हा हे सगळं कार्य दिल्या जाईल तेव्हा तेव्हा ते विद्यार्थ्यांनी लिहून आणायचे. गृहपाठ दिला जातो 5 मार्कांसाठी. तो गृहपाठ लिहून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात किंवा विभागात जमा करायचा असतो आणि त्याने लिहिलेल्या गृहपाठाचं तपासणी करून त्याला गुणांकन किंवा गुणदान केले जातं. विस्तार कार्य आपल्या विषयाच्या बाबतीत विद्यार्थी कुठल्या प्रकारचं एक्सटेन्शन वर्क करू शकतो, विस्तार कार्य करू शकतो, यासाठी मार्क आहेत. नंतर संशोधन प्रकल्प किंवा खुले पुस्तक परीक्षा. आपल्या विषयाची विविध संदर्भ ग्रंथ आहेत उपलब्ध, त्यापैकी कुठलंही पुस्तक विद्यार्थ्याने वाचलं असेल किंवा एक पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करायला लावायचा आणि त्यानंतर ते पुस्तक समोर ठेवून त्याच्यावर दिलेल्या प्रश्नाची उत्तरं विद्यार्थ्याने पुस्तकामधनं आपल्या शैलीने आपल्या पद्धतीने लिहायची असते. त्यासाठी 10 गुण आहेत. एकूण गुण आपल्याला इथे त्याची बेरीज केली तर ती जास्त दिसते, परंतु एकूणच 8 जे घटक आहे मूल्यमापनाचे, त्या 8ही घटकांपैकी तुम्ही 4, 3 किंवा 4, 3 किंवा 5 किंवा जे घटकांमुळे आपले एकूण मार्क 50 होतील एवढे घटक आपल्याला उपयोगात आणून आपले गुण मिळवायचे आहेत. हे पर्याय आपल्याला विद्यापीठाने दिलेले आहेत आणि ह्या पर्यायाच्याद्वारे आपण आपल्या अभ्यासपत्रिकेचा सर्वांगाने एक प्रकारे परिपूर्ण अभ्यास कसा होईल किंवा करता येईल हे आपल्याला ह्या सगळ्या अंतर्गत मूल्यमापनाच्या घटकावरून दिसते. बघा, पुढे आपल्याला आता ही अभ्यासपत्रिका अभ्यासायची आहे, परंतु या अभ्यासपत्रिकेमध्ये विद्यापीठाने काही उद्दिष्टे आपल्या समोर ठेवलेली आहेत आणि ही उद्दिष्टे ह्या अभ्यासपत्रिकेतून विद्यार्थी अध्ययन करताना व प्राध्यापक अध्यापन करताना साध्य होतात की नाही, हा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. की लोकसाहित्य म्हणजे काय, नेमकं लोकसाहित्याच्या मूलतत्वांची ओळख कशी करून घ्यायची. मूलतत्व म्हणजे काय, मी अगोदरच सांगितलं की लोकसाहित्य हे वर्षानुवर्ष एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जतन होत आलेला हा फार मोठा ठेवा किंवा देणगी आहे. भारताच्या बाबतीत तर भारताचा इतिहास खूप प्राचीन आहे आणि ही प्राचीनता लोकसाहित्याला, जेवढं प्राचीन एखाद्या देशाची संस्कृती तेवढ्याच प्राचीन लोकसाहित्याचा ठेवा आपल्याला मिळत असतो. पण हा ठेवा जो आपल्याला आज मिळालेला आहे आपल्या पूर्वजांकडनं, त्या पाठीमागे मुख्य तत्व काय होती. म्हणजे आपण सांगू शकतो की प्रबोधन असेल, मनोरंजन असेल, समाजाच्या बाबतीत काही अनिष्ट रूढी परंपरा असतील त्यावर प्रकाश पाडण्यासाठी लोकसाहित्य मदत करते. आपण मुळातून जर अभ्यास केला तर खरोखर ते आपल्याला त्या धाग्यापर्यंत आपण जाऊ शकतो. तर लोकसाहित्याच्या मूलतत्वांची ओळख आपल्याला करून द्यायची आहे. दुसरं उद्दिष्ट आपल्याला बघायचं आहे, मराठीतील लोकसाहित्याच्या संकलन व संशोधन व मूल्यनास किंवा मूल्यमापनास चालना देणे. ह्या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करताना त्याचं राहिलेले संकलन भरपूर अभ्यासकांनी आजपर्यंत केलेले आहे, त्याचे ग्रंथही झालेले आहे, परंतु अजून कितीतरी संकलन करणं बाकी आहे की जे अजूनही खेड्यापाड्यामध्ये किंवा डोंगरदऱ्यामध्ये राहणारा माणूस किंवा अतिशय दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडे लोकसाहित्याचं खूप मोठा साठा आहे. त्यामध्ये गीता असतील, कथा असतील, त्यामध्ये त्याने शिल्प केलेले असतील, चित्र काढलेले असतील किंवा जीवन जगण्यासाठी त्याने स्वयंपाकाची शोधलेली पद्धत असेल, ही सुद्धा एक नाविन्य म्हणजे लोकसाहित्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी मोडतात. संकलन करणे हे एक उद्दिष्ट आहे. दुसरे उद्दिष्ट आहे संशोधन. अजून काही नवीन नाविन्याने लोकसाहित्यामध्ये किंवा लोकसाहित्यातल्या एखाद्या कथेमागे काय दडलेलं आहे ते शोधून काढणे.
आणि त्याचं मूल्यमापन आपण कशा पद्धतीने करता येईल, त्यामध्ये काही चुका असतील, बरोबर असेल, योग्य असेल ते त्या पद्धतीने त्या साहित्याला मूल्यमापन करणं, अयोग्य असेल त्याच्यावरही चर्चा करणं, ह्या गोष्टीला चालना देणे हे दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरे उद्दिष्ट लोकसाहित्याचे स्वरूप, व्यापकता व सर्वसमावेशकता लक्षात आणून देणे. सर्वसमावेशक कसं आहे स्वरूप, पुन्हा पुन्हा हा विषय आपला येणारच आहे. लोकसाहित्य म्हणजे काय, लोकसाहित्याचा उगम कसा झाला, लोकसाहित्य नेमकं कोणाचं, लोकसाहित्याचं स्वतःचं असं रूप काय आहे, असं एकच एक असं रूप लोकसाहित्याचं आपल्याला सांगता येणार नाही. अनेक विविध अंगी रूपं लोकसाहित्य घेऊन समाजामध्ये प्रकट होत असते. म्हणजे स्वयंपाक करण्याची पद्धती असेल किंवा खेळाच्या पद्धती असतील किंवा नृत्याच्या पद्धती असतील किंवा चालीरीती असतील, त्यामध्ये लोकसाहित्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून लोकसाहित्याचे स्वरूप, त्याची व्यापकता कशी आहे, ती कुठल्या पृथ्वी तलावरती जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे लोकसाहित्य आपल्याला दिसते. कारण प्रत्येक ठिकाणचे रीतिरिवाज वेगळे, प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगळ्या, प्रत्येक ठिकाणच्या निसर्गाने दिलेले, निसर्गाच्या असलेल्या परिस्थितीनुसार माणसाने आपल्याला स्वतःला कसं घडवून घेतलं, कसं तयार केलं, ही सर्व व्यापकता लोकसाहित्यामध्ये आपल्याला दिसते. त्याची सर्व समावेशकता ही आपल्याला ह्या उद्दिष्टांमध्ये अभ्यासायची. चौथं उद्दिष्ट आहेत लोकसाहित्यातील विविध प्रकार. तर लोकसाहित्य हे किंवा सर्वसमावेशक पाहिल्यानंतर त्याचे विविध प्रकार ढोबळमानाने आपण सांगू शकतो की कथा, गीते, वाक्प्रचार, म्हणी, पण कथांमध्ये पुन्हा स्त्रीकथा, पुरुषकथा, लोककथा असे उपप्रकारही त्यामध्ये बघायला मिळतात. सण असतील, उत्सव असतील, त्यानंतर चालीरीती असतील, माणसाने आपल्या मनोरंजनासाठी तयार केलेले वेगवेगळे लोककला प्रकार असतील, त्यामध्ये वाघ्या असतील किंवा वासुदेव असेल, हे सगळे विविध प्रकार आपण समजून घेणार आहोत किंवा ते समजून घेण्यासाठी हे लोकसाहित्याचं हे उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यानुसार त्याचे स्वरूप, त्यामध्ये त्याचं विशेष काय, की वासुदेव हा विशिष्ट प्रकारची वेशभूषा, केशभूषा किंवा विशिष्ट प्रकारच्या कवड्याच्या माळा घालून काय येतो, त्याची भूमिका काय, त्या पाठीमागे काय विशेष, हे उद्दिष्ट आपल्याला समजून घ्यायचे. किंवा एखादं स्थान महात्म्य असेल, तिथे जाऊन लोक दर्शन घेतात, नतमस्तक होतात, काय विशेष याच्या पाठीमागे. किंवा एखाद्या वृक्षाची पूजा करतात किंवा एखाद्या प्राण्याची पूजा करतात. म्हणजे सणवारांमध्ये आपण नागपंचमी जर घेतलं तर नागाची पूजा करण्याचं कारण काय, हा एक विविध प्रकारामध्ये सण हा एक प्रकार फार मोठ्या पद्धतीने लोकसाहित्यामध्ये आहेत आणि तो समजावून घ्यायचा, त्याच्या पाठीमागे विशेष काय. पाचवे जे उद्दिष्ट आहेत की लोकसाहित्यातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जाणीवा आपल्याला स्पष्ट करायच्या. समाजाचं त्यात काय भलं आहे, समाजाला काय प्रबोधन मिळतं, समाजाला काय नवनिर्मिती मिळते, समाजाला काय सूचना त्या लोकसाहित्यातल्या विविध प्रकारातून मिळतात. लोकांचे असलेले धार्मिक भावभावना, धर्म हा एक आणखीन प्रकार आहे, त्यातली धार्मिकता, लोक धर्माच्या नावाखाली किंवा धार्मिकतेत त्यात लोकसाहित्यातून लोकांचं ज्या काही निष्ठा असतात विविध देवदेवतांवरती, आणि त्या निष्ठेद्वारे जर लोकांना चांगलं वाईट कळत असेल तर ती धार्मिकता चांगली असते. की हे वाईट आहे, हे आपण केलं नाही पाहिजे, हे चांगलं आहे, यातून आपला धर्म पाळला जातो. म्हणून लोकसाहित्यातल्या विविध प्रकारातून आपल्याला धार्मिकता हे उद्दिष्ट अभ्यासाचे. सांस्कृतिक ठेवा तर आपल्याला माहितीच आहे, याची जाणीव आपल्याला करून घ्यायची. लोकसाहित्याच्या अभ्यास क्षेत्राची व्याप्ती आपल्याला समजून घ्यायची. जागतिक लेवलवरती किंवा जागतिक स्तरावरती लोकसाहित्याचा अभ्यास केला जातो, भारतामध्येही केला जातो. विविध प्रदेशात, प्रांतात, म्हणजे
डोंगरदऱ्यांमध्ये राहणारा व्यक्ती असेल, शहरामध्ये राहणारा व्यक्ती असेल, खेड्यामध्ये राहणारे व्यक्ती असतील, समुद्रकिनारी राहणारे व्यक्ती असेल, त्या पद्धतीने त्याचे अभ्यास क्षेत्रे आपल्याला दिसतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जो अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या लोकसाहित्याचा अभ्यास करताना ते अभ्यास क्षेत्र आपल्याला समजून घ्यायचे. लोकसाहित्याचे कलात्मक सौंदर्य व कला आविष्काराचे स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचे आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांचे लोकसाहित्यातील योगदान अभ्यासायचे आहे. लोकसाहित्य हे कोणा एका व्यक्तीची निर्मिती नाही, ती समाज निर्मिती आहे. परंतु जरी समाज निर्मिती असेल तरी त्याच्यावर जी काही अभ्यासकांनी, पाश्चात्य अभ्यासक असतील, भारतीय अभ्यासक असतील, भारतामध्ये आणखीन वेगवेगळ्या भाषेतले अभ्यासक असतील, त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासकांनी कुठल्या प्रकाराने लोकसाहित्याचा अभ्यास केलेला आहे आणि कुठल्या अभ्यासात त्यांचे योगदान काय, त्यांनी काय नवनिर्मिती मांडली किंवा त्यात काय संशोधन केलं, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे शेवटचं उद्दिष्ट आपण एकूण 8 उद्दिष्टांचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेत करणार आहोत. आता पहिल्या सत्रासाठी लोकसाहित्य या अभ्यासपत्रिकेचं एकूण 4 प्रकरणं आपल्याला अभ्यासायचं आहे. प्रकरण वाईज आपण अभ्यास पुढच्या व्याख्यानात करणारच आहोत, परंतु ही 4 प्रकरणामध्ये कुठले कुठले उपघटक आहेत याचं वाचन फक्त मी करतो, त्यावर फार विश्लेषण मी करत नाही. जेव्हा आपण प्रकरण वाईज किंवा प्रकरण निहाय आपण अभ्यासपत्रिकेला ची चर्चा करणार आहोत किंवा अध्यापन करणार आहोत, त्यावेळेस आपण त्याची सविस्तर चर्चा करूया. प्रकरण पहिले जे आहेत, लोकसाहित्याचे स्वरूप व व्याप्ती, त्यामध्ये उपघटक एकूण 6 अभ्यासायचे आहेत. पहिला उपघटक आहेत लोकसाहित्याच्या भारतीय व पाश्चात्य अभ्यासकांच्या व्याख्या. लोकसाहित्य ही विविध अंगाने प्रगट होत असते किंवा लोकसाहित्य ही सर्वव्यापक फार मोठी व्याख्या किंवा संज्ञा आहेत, परंतु त्याच्या केलेल्या भारतीय लोक आणि पाश्चात्य लोकांनी केलेल्या व्याख्या आपण अभ्यासू. दुसरा उपघटक आहे लोक व साहित्य या पदाचे स्पष्टीकरण. लोक नेमकं कशाला म्हणायचं, साहित्य नेमकं कशाला म्हणायचं. तिसरा उपघटक आहे लोकसाहित्याची प्रयोजने. क्रमांक 4 लोकसाहित्याच्या उत्पत्तीविषयक विविध उपपत्ती. 5 लोकसाहित्याचे सामाजिक, राष्ट्रीय व सांस्कृतिक जीवनाशी असलेले अनुबंध. 6 लोकसाहित्याचे इतिहास, पुरातत्व, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र, दैवत कथाशास्त्र इत्यादी शास्त्रांशी असलेला अनुबंध प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. प्रकरण जे दुसरे आहेत ते लोकसाहित्याचा अभ्यास. यामध्ये 3 उपघटक आहेत. लोकसाहित्य आणि जागतिक अभ्यास क्षेत्रे. लोकसाहित्याचं जे जागतिक अभ्यास क्षेत्र आहेत, कुठे कुठे लोकसाहित्याचा साकल्याने किंवा अतिशय संशोधनपूर्ण किंवा लक्षपूर्वक अभ्यास केला जातो ते. दुसरा घटक आहे लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या विविध संप्रदाय व त्याचे वेगळेपण. आणि तिसरा घटक आहे लोकसाहित्याच्या अभ्यासाची भारतीय परंपरा, प्राचीन व आधुनिक. अभ्यासाची परंपरा ही आपल्याला अभ्यासायची. तिसरे प्रकरण लोकसाहित्य व लोकजीवन. लोकसाहित्य आणि लोकजीवन प्रवाह यांचा अनुबंध काय, त्यातला हा उपघटक आहे. दुसरा उपघटक आहे लोकसाहित्याचा निसर्ग, तत्वज्ञान, मानवी जीवन, शास्त्रे, समाज, संस्कृती, धर्म, व्यवहार इत्यादी क्षेत्राशी असलेल्या अनुबंधाचे स्वरूप. तिसरा घटक आहे लोकसाहित्यातील परिवर्तन, पर्याय आणि लोकसाहित्यातील असलेले जे चिरंतन तत्व जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला तिसऱ्या प्रकरणात करायचा आहे. शेवटचे जे प्रकरण आहे ह्या सत्रातील लोकसाहित्य व ग्रांथिक साहित्य संबंध. लोकसाहित्य पूर्वी हे अलिखित होतं, परंतु अभ्यासकांनी त्याचे संशोधन करून त्याचे संकलन करून ग्रांथिक स्वरूपात त्याचे साहित्य किंवा
त्याचं लेखन केलेलं आहे आणि त्या ग्रंथांना आपण वेगवेगळ्या नावाने आता सध्या ओळखतो. पण त्याचा आणि लोकसाहित्याचा नेमका संबंध काय? हे लोकसाहित्यच आहे, जरी ग्रांथिक स्वरूपात निर्माण झालं तरी. त्यामध्ये पहिला उपघटक आहेत लोकसाहित्य आणि महाकाव्य यांचा अनुबंध. दुसरा उपघटक आहे लोकसाहित्य व संत कवींची कविता. त्यामध्ये अभंग असतील, ओवे असतील, पदे असतील, गवळणी, आरत्या, भारुडे इत्यादी अनेक विविध प्रकार आपल्याला अभ्यासायचे. तिसरा प्रकार लोकसाहित्य व अर्वाचीन साहित्य यांचा अनुबंध. लोकसाहित्यातील लोकतत्वे, आदिबंध आणि लोकबंध हा चौथा घटक आहे. पाचवा जो घटक आहे लोकसाहित्यातील लोकसमजुती, रूढी, परंपरा, विधिविधाने, मंत्र, तंत्र, लोकभ्रम, लोककला, सामाजिक व भाषिक संकेत, वाक्प्रचार, म्हणी, कोडी, उखाणे इत्यादी इत्यादी. आणि शेवटचा जो घटक आहे 6 लोकसाहित्याचे प्रादेशिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विशेष. हे सगळे 6 उपघटक चौथ्या प्रकरणात अभ्यासायचे आहेत. आणि हे सर्व घटकांमध्ये आपल्याला आपण जी उद्दिष्ट आपल्यासाठी दिलेली आहे ती कळत नकळत आपल्या लक्षात येतात किंवा कळत नकळत ती आपल्याकडून अभ्यासली जाणार आहेत. तर अशा पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यातील उपघटकांची चर्चा आपण करणार आहोत. आज इथे थांबतो आहोत. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण पहिल्या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. लोकसाहित्य या अभ्यासपत्रिकेची धावती ओळख आपण ह्या व्याख्यानात केलेल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू.